चला आले का? भूमितीतील मूलभूत संबोध वर्ग 9 गणित भाग 2 मध्ये आपल्याला सराव संच 1.1 याबद्दल प्राथमिक माहिती आपण घेतलेली आहे. आता देहामध्ये दिलेला पहिला प्रश्न तुम्हाला संख्या रेषेवर आधारित दिलेला आहे. एक संख्या रेषा तुम्हाला दिलेली आहे आणि त्या संख्या रेषेवर आपल्याला काही निर्देशक दिलेले आहेत आणि काही बिंदू आहेत. बिंदूच्या खाली तुम्हाला त्या निर्देशक दिलेले आहेत आणि संख्या प्रश्न दिलाय. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील काही अंतरे काढा. त्याच्यामध्ये वेगवेगळं अंतर तुम्हाला दिलेले आहे आणि त्या अंतराला एक नाव दिलेले बघा, डिस्टन्स. बरोबर, दोघांच्या दरम्यानचा बिंदू निर्देशक म्हणजे काय याच्याबद्दल आपण प्राथमिक माहिती घेतलेली आहे. सराव संच आपला सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये डिस्टन्स BE हे अंतर तुम्हाला सुरुवातीला विचारलेलं आहे. डिस्टन्स BEचं अंतर तुम्हाला या ठिकाणी काढायचं. तर आता दिलेला BE, आता याच्यामध्ये हे दोन बिंदू आहेत आणि त्यांचे निर्देशक म्हणजे त्यांचे आपल्याला संख्या रेषेवर दिलेले आहेत. मग आपण काय लिहिताना इथं बिंदू BE, पहिला बिंदू कोणता दिला? B चा निर्देशक किती आहे? तो निर्देशक आपल्याला या ठिकाणी निश्चित करायचा आहे. B चा संख्या रेषेवर बघितल्यावर आपल्याला निर्देशक किती आहे कळायला आहे, 2 आहे. म्हणजे इथं जे तुम्हाला तो 2 आहे. त्याच्यानंतर बिंदू आपल्याला पुढचा दिलेला आहे, बिंदू E चा निर्देशक तो किती आहे ते पाहिजे. त्याचं किती आहे आपल्याकडं? 5 आहे. आता दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, एक निर्देशक मोठा आहे एक छोटा आहे. मग म्हणून जर 5 मोठा आणि 2 छोटा आपल्याला असं इथं एक प्रमाण आहे, म्हणून मग आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. डिस्टन्स काय दिलं तुम्हाला? बिंदू BE मधील अंतर काढा. मग हे अंतर काढण्यासाठी काय करायचं आपल्याला? दिलेल्या मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करायची. 5 मधून 2 गेले, राहिले तुमच्याकडे 3. आपल्याला डिस्टन्स BE किती आला? म्हणून डिस्टन्स BE, बिंदू B आणि बिंदू E हे दोन दिलेले आहेत. दोघांचं अंतर किती आलं आपल्याकडे? 5. फक्त लहान मोठेपणा तुम्हाला त्याच्यामध्ये ठरवायचा होता, ते आपण ठरवलं आणि उत्तर काढलं. या संख्या रेषेवर आपल्याला एकूण 8 प्रश्न विचारलेले आहेत. समजून घ्यायचे आणि व्यवस्थित सोडवायचे. त्याच्यानंतरचा पुढे आपल्याला काही निर्देशक विचारतील असे काही प्रश्न. आता याच्यावर एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 8ही प्रश्नांची उत्तर आपल्याला या प्रकारे पाहिजे. आता पुढचा प्रश्न मी देणार आहे. निर्देशक याचप्रमाणे ठराविक असतील. झालं? समजलं का? लक्ष द्या. कोणाला राहिले समजण्याचं कमेंट करून विचारा. तुम्ही प्रत्यक्ष येणे कमेंट करून विचारायचं, उत्तर लगेच निघणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे डिस्टन्स JA. आपल्याला 2 बिंदू दिलेत. मग पहिला बिंदू कोणता आहे तिथं लिहा, जे बिंदूचा निर्देशक. मग बिंदू पहिला दिलेला आहे तुम्हाला J चा निर्देशक किती दिलेले आपल्याला? संख्या रेषेवर बघा किती आहे? -2 आहे. मग -2. मग दुसरा बिंदू आपल्याला A बिंदूचा निर्देशक किती दिलेला आपल्याकडं? 1, तो धन आहे. म्हणून हे आले तुमचे डिस्टन्स. मग आता याच्यात परत तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा. म्हणून मोठा कोण आहे? 1 वजा 2 हा काय आहे? छोटा आहे. मग डिस्टन्स JA याच्यामध्ये तुम्हाला दोघांचंही काय करायचंय? अंतर काढायचंय. मग म्हणून मोठी संख्या 1 वजा कंसात 2, वजा वजा अधिक होता डिस्टन्स, बरोबर, JA वजा वजा अधिक 1 अधिक 2 याचं उत्तर आलं बरोबर 3. याचा डिस्टन्स किती आलेला आहे तुमच्याकडे? 3 याचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे. सोपं आहे बघा, आलं लक्षात? याच प्रकारे प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला विचारलंय बिंदू P आणि C यांचं डिस्टन्स काढा. आता P आणि C हे जर संख्या रेषेवर पाहिलं तर P चा निर्देशक तुम्हाला दिलेले ऋण 4 आणि C चा निर्देशक दिलेला आहे 3. बरोबर. मग आता हे बिंदू वगैरे आता तुम्हाला 2 प्रश्नामध्ये मी समजावून दिले, त्या प्रकारे तुम्ही मांडणी करा, व्यवस्थित लिहा. आता इथं मी तुम्हाला डायरेक्ट डिस्टन्स बिंदू P आणि C बरोबर. P किती दिलेलं आहे? P चा निर्देशक आहे तुमचं ऋण 4 आणि C दिलेलं आहे 3. मग आपल्याला काय करायचं आहे? 3 वजा लहान मोठेपणा जर ठरवला तर 3 ही मोठी संख्या आपल्याकडे येणार आहे.
म्हणून मग आता 3 ऋण 4 आहेत म्हणून त्याला कंस झाला, इकडं वजा वजा अधिक होते, मग डिस्टन्स PC बरोबर आपलं उत्तर येणार आहे 7. आता पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे JH बरोबर. आलं उत्तर सोपं आहे. संख्या रेषा तुम्हाला दिलेली आहे, संख्या रेषा पहा, अशा प्रकारे उत्तर काढा. पुढचा प्रश्न अशाच प्रकारे आपल्याला यामध्ये जेचा निर्देशक किती दिलेला आहे तुम्हाला -2 आणि बिंदू एचचा निर्देशक किती आहे तुमच्याकडे 1, ते पण कोणता आहे वजा. मग आता दोन्हीही निर्देशक आपल्याला वजा दिलेले आहेत. आता वजा वजा किती वेळेस येईल ते बघा. पहिला दिलेले तुम्हाला -1 बरोबर, म्हणून वजा आलं. दोघांच्या मधात वजाबाकी करायची आणि दुसरा आलेला आहे आपल्याला वजा अधिक अधिक झालं असतं, पण वजा 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 आपल्याकडे 3 वेळेस आलेलं आहे, म्हणून डिस्टन्स बिंदू JH बरोबर. आता याचं उत्तर काय येणार आहे JHचं ते तुम्हाला बघायचं. -2 अधिक वजा 1 अधिक वजा 2. आता ही वजा अधिक वजा बाकी याच्यामध्ये एक प्रक्रिया होणार आहे. आता इथं जर बघितलं आपण तर -2 नंतर अधिक वजा 2च आहे, म्हणून हे 2 वजा झाले बरोबर आहे. परत वजा वजा अधिक झालं म्हणून इथं अधिक आलं. तुम्हाला काय करायचं होतं वजा अधिक वजा बाकी. मग आता इथं जर वजाबाकी केली तर आपण याचा निर्देशक यायला लागला J आणि याचा 1, तो कोणता धन. मग आता हे याचा निर्देशक आला आपल्याकडे 1. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला K आणि O चा निर्देशक विचारला होता. K चा निर्देशक किती दिलेले तुम्हाला ऋण 3 आणि O चा निर्देशक दिलेला आहे आपल्याकडे 0, पण हा ऋण 3 पेक्षा 0च मोठा येणार आहे याच्यामध्ये, म्हणून याचा निर्देशक काय झाला आपल्याकडे ते आपल्याला बघायचं. डिस्टन्स काय दिलंय तुम्हाला बिंदू K आणि O. बिंदू K चा निर्देशक तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पहा, याचा दिलेला आहे 0, मग -3 वजा 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 अधिक या ठिकाणी अधिक व्हायला बरोबर. मग आपल्याकडे इथं उत्तर काय आलं 0 अधिक 3, मग डिस्टन्स बिंदू KO बरोबर. बिंदू K आणि बिंदू O बरोबर तुमच्याकडे आलेले 3, म्हणजे म्हणून याचं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 3. पुढचा दिलेला आपल्याला डिस्टन्स OD हे 2. समजले का? सोपा प्रश्न आहे, प्रश्न बघून घ्या. प्रश्न सोडवला तर खूप छान आहे. आता याच्यामध्ये OE विचारला आहे. ओचा निर्देशक 0 आहे आणि ईचा निर्देशक तुम्हाला किती दिलेला आहे 5, तो धन आहे बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. मग आपण इथे केलं 5 वजा 0, इथं लिहा 5 वजा 0 बरोबर. आता दोघांची वजाबाकी झाली तर डिस्टन्स ODचं अंतर किती आहे, मग म्हणून लिहायचं डिस्टन्स OE बरोबर किती आलं 5. 5 मधून 0 गेला काय आणि 5 मध्ये 0 राहिला काय, याच्यामध्ये काही फरक पडत नाही. पुढं तुम्हाला दिलं आहे डिस्टन्स PJ. ईचा निर्देशक काय आहे आणि जेचा काय आहे ते बघा. ईचा निर्देशक किती दिलेला आहे तुम्हाला, ईचा निर्देशक -4 दिलेला आहे संख्या रेषेवर, आणि जेचा निर्देशक किती आहे ऋण 2, म्हणजे ऋण 4 आणि ऋण 2 हे निर्देशक आपल्याकडे संख्या रेषेवर दिलेले आहेत. मग आता ते निर्देशक मांडायचे कसे, मग आता आपल्याला बघू. पहिला कोणता दिलेला आहे तुम्हाला ऋण 2 वजा वजा कंसामध्ये परत. आता वजा 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 3 वेळेस तुमच्याकडे आलेलं आहे. मग आपल्याकडे उत्तर काय यायले बघा. इथं डिस्टन्स PJ हे 2 बिंदू -2 अधिक 4. याच्यामध्ये तुम्हाला काय होईल ते बघायचं. वजा अधिक वजा बाकी, मग 4 मधून 2 गेले, राहिले किती आपल्याकडे 2. मग याचा निर्देशक किती यायला लागला तुमच्याकडे 2, पण तो ऋण यायला का धन, तो धन यायला बरोबर. म्हणून डिस्टन्स P आणि J बिंदू आहेत यांचा तिला अंतर किती आलं तुमचं 2. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अंतर काढायला सांगितले. शेवटचा प्रश्न दिलेले तुम्हाला डिस्टन्स Q आणि B. डिस्टन्स QB मध्ये तुम्हाला निर्देशक काढा. Qचा दिलेला आहे ऋण 5, Bचा आहे धन 2. आपल्याला काढायचे अंतर, मग इथं लिहू आपण 2 वजा कंसामध्ये वजा 5 वजा वजा अधिक अधिक फायदा झालं. मग आपल्याकडे अधिक झालं म्हणजे 2 अधिक 5 आपल्याला समोर घ्यायचे, याची बेरीज करायची. 2 + 5 बरोबर किती आलं डिस्टन्स QB आपल्याकडे आलेला आहे 7. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी संपलेला आहे. संख्या रेषेवर दिलेला संख्या रेषा तुम्ही पाहिली. आता प्रश्न दुसरा दिला आहे, त्याच्यामध्ये बिंदू Aचा निर्देशक X आणि बिंदू Bचा निर्देशक Y आहे, तर पुढील बाबीमध्ये डिस्टन्स AB काढा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे.
आणि तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बरोबर. प्रश्न दुसरा त्याच्यावर पण चर्चा होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं याच्याबद्दल आपण आणखीन चर्चा करू. तुमचं काय मत आहे ते मला सांगा. बरोबर. तुम्ही जर मला सांगितलं तरच आपलं खरं खोटं काय आहे ते आपल्या लक्षात येईल. तुमच्या काय समस्या आहेत तर मला डायरेक्ट तुम्ही शेअर करा, त्याच्यावर आपण चर्चा करू. या प्रकारे भाग 2 मधला पहिला प्रश्न संपला आहे. आपल्या दुसऱ्या प्रश्नावर पण चर्चा करायची. पूर्ण भाग 1 भाग 2 नवीच आपल्याला सोडून बघायचं आहे. सात्विक कोचिंग क्लासेस या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर, नसेल तर नका करू, त्याच्याबद्दल काय नाही. फक्त गणित खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळावं याबद्दलची आपली ही चर्चा होती. जेवून घ्या. धन्यवाद.